देशात पुन्हा एकदा पावसानं धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे। हवामान विभागानं मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातसह महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। अशातच गुजरातमधील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे। बातमी पुढे पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर या ठिकाणची भयानक दृश्य तुम्ही पाहू शकता। पावसाने या ठिकाणी चांगलाच हाहाकार माजवलाय। अहमदाबादच्या अनेक भागात 7 फुटांवरती पाणी भरलंय। गुजरातच्या 23 जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। याचबरोबर मध्य प्रदेशाच्या नीमच, उज्जैन, रतलामसह 8 जिल्ह्यात पुढील 24 तासात पूर येण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। राजस्थानमध्ये 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट आणि 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। गुजरातमधील मोरबी इथं मुसळधार पावसामुळे धवना गावात तलाव भरून वाहू लागला होता। या ठिकाणी लोकांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर ट्रॉली पाण्यात वाहून गेली आहे। यामध्ये 17 जण वाहून गेले असून 10 जणांना NDRFनं वाचवलंय तर उर्वरितांचा शोध सुरू आहे। पाण्याची पातळी वाढल्यामुळे 72 जलाशयांना हाय अलर्ट तर 15 जलाशयांना नियमित सतर्कतेवर ठेवण्यात आलेला आहे। गुजरातचे मुख्यमंत्री पटेल यांनी अधिकाऱ्यांना सखल भागातील लोकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेण्याचे निर्देश दिलेले आहेत। अतिवृष्टीमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या जिल्ह्यांमध्ये दक्षिण गुजरातमधील वलसाड, तापी, नवसारी, सुरत, नर्मदा आणि पंचमहाल यांचा समावेश आहे।